हाय, आमचं घर कसं झालं या 6व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे. पैसे नसल्यामुळे मला कुणाच्या कार्यक्रमाला, कुणाच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला, कुणाच्या घरी जाणं, कोणी बोलावलं असेल, तर ह्या गोष्टी मी प्रचंड टाळल्या. चला आपण कार्यक्रम किंवा काही टाळू शकतो, पण आपण वर्षातून एकदा गावी जाणं, आपलं कुलदेवताच्या दर्शनाला जाणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. मग त्याही गोष्टी मी टाळल्या, कारण आपल्याला जाण्याचा खर्च नाही, गाडी भाडा नाही, सेव्हिंग नाही, काही नाही. एकाचा पगार पूर्ण बाहेर जातोय, एकाचा पगार म्हणजे सगळं मॅनेज करून ठेवलं होतं प्रॉपर, की घर खर्च केवढा किती आहे, घरातलं इतर गोष्टी किती आहेत, रेंट किती आहे, स्वतःचा खर्च किती आहे, ट्रॅव्हलिंग किती आहे, दोघी लांब जॉबला आहोत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अक्षरशः हातामध्ये 1-2 हजार रुपये सेव्हिंग म्हटलं ना ती पण नसायची, कारण पुढच्या महिन्यात कधी डॉक्टर आलं किंवा अजून कुठली गोष्ट उद्भवली तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच फेस करायला लागायच्या. आणि ते माझ्या एकटीसाठी नाही, त्या गोष्टी ना तिसऱ्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी आम्ही फेस केल्या त्या दोघांनी मिळून केल्या आणि त्यालाही प्रचंड तेवढाच त्रास झाला जेवढा मला त्रास झाला. जे कपडे आहेत त्यावरती कसं राहायचं, म्हणजे मनाला पटवून दिलं की तुझ्याकडे जे आहे त्यात आनंद शोध, तुझ्याकडे जे आहे ते दुसऱ्यांकडे नाही. त्याच्यामुळे तुझ्या गोष्टी ज्या आहेत त्याची किंमत करायला शिक, व्हॅल्यू करायला शिक आणि त्या गोष्टी आपण कशा जपून वापराव्यात. कारण ह्या 3 वर्षामध्ये स्वतःला साधं एक 500 रुपयाचं कपडा खरेदी करणं म्हणजे एकदम बोंब झाली होती. ती दोघांसाठी पूर्णपणे झाली होती. त्याच्यामुळे पैसे किती जपून वापरायचे, कसे वापरायचे हे त्यावेळेला मी शिकली. म्हणजे कुठल्या गोष्टी घ्यायच्या आणि कुठच्या गोष्टी नाही घ्यायच्या हे तेव्हा पुरेपूर मला समजायला लागलं. म्हणून मी आत्तासुद्धा तेच करते, पण ते सगळ्यांना वाटतं की माझं कंजूसपणा आहे. पुढची स्टोरी नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा भेटू. बाय.